नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. महाराष्ट्रातील 2 विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता. नाशिक महापालिकेची मूलभूत प्रश्नांवर महासभा. प्रशासकीय काळात झालेल्या कामांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती. महापौर हिमगिरी अडके यांच्या अध्यक्षतेखाली महासभा आयोजित. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ आणि अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांचं शक्ती प्रदर्शन. नियोजित पुतळा स्मारकावरून रस्सीकेस सुरू. विधानसभेत कामकाजादरम्यान आमदार चंद्रकांत पाटलांची प्रकृती अचानक बिघडली. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील तातडीने रुग्णालयात दाखल. मुंबईतील HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू. कुडाळच्या नेरूरमध्ये रोंबाट उत्सव संपन्न. शिमगोत्सवाची अनोखी परंपरा. कोकणातील रूढी परंपरेचं जतन. गोंदिया छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत 41 मंडळ स्तरांवर शिबिरांचं आयोजन. 7 मार्चला जलाराम लॉन फुलचर तर 14 मार्चला कुडवा मंडळ स्तरावर TB टोली ग्राउंड कुडवा गोंदिया येथे शिबिराचं आयोजन. अमरावती शहरात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर 427 कोटी रुपयांची थकबाकी. थकीत पाणीपट्टी भरण्याचं नागरिकांना आवाहन. उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता. वाशिम जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतींवर सरपंच प्रशासक. विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन. पुण्यातील उत्तम नगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई. नाकाबंदी दरम्यान तपासणीत सराईत गुन्हेगारांचे तब्बल 20 दुचाकी मौजमजेसाठी चोरल्याचं उघड. अल्पवयीन आरोपींसह एकाला अटक तर एकाचा शोध सुरू. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात अवैध ब्लास्टिंग. प्रशिक्षित व्यक्ती नसताना स्फोटके हाताळली जात असल्याचा आरोप. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.